नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या हर्नुल जवळ हिट अँड रनची घटना घडली असून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक देऊन दारू माफिया फरार झाला आहे. स्कॉर्पिओ पलटी होऊन अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला असून 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लासलगावच्या 2 पोलिसांचा समावेश आहे. एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादक शुल्क विभागाचे पथकाने घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड असा पाठलाग केला. चांदवडच्या हर्नुल जवळ दारू माफियाच्या गाडीने राज्य उत्पादक शुल्कच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडी पलटी होऊन अपघात घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक